बातमी ऐकून सगळे अयोध्या रडते बा. वृक्ष रडतात, पक्षी रडतात, गल्ल्या रडतात, सगळे अयोध्येतले लोक रडतायत बा. बा तुझ्या चेहऱ्यावर एकही भाव दिसत नाही बा. तुझा आणि लखनजीचा काही संबंध नाही बा. त्यावेळेला उर्मिला माता उत्तर देते, हनुमान हो मा, हनुमान पूर्ण अयोध्येमध्ये कुणाशी जो संबंध लक्ष्मणजीचा नाही ना, तो संबंध माझा त्यांच्यासोबत आहे हनुमान. बा असा कोणता संबंध आहे हनुमान? अरे माझं सौभाग्य आहे बा. तुझं सौभाग्य जर लखन भैया असतील ना, तर तुझं सौभाग्य संकटात आहे बा. अभद्र बोल नकोस हनुमान. माझं सौभाग्य कधी संकटात असू शकणार नाही. काय करते माझं सौभाग्य? बा तुझं सौभाग्य राम प्रभूच्या मांडीवर झोपलेलं आहे. तुझ्या सौभाग्याला इंद्रजिताची शक्ती लागली मा. तुझं सौभाग्य झोपलेले रामप्रभूच्या मांडीवर. तुझ्या सौभाग्यासाठी रामप्रभू रडतायत मा. अरे हनुमान मग तर न्याय झाला ना. माझ्या सौभाग्यासाठी जगाचा मालक जगत नियंता रडतो. मग तर बाण माझ्या सौभाग्याला नाही लागला. जो रडतोय त्याला नाही बाण लागला. जो झोपलाय त्याला नाही बाण लागला. जो रडतोय ना त्याला बाण लागला. काय भाग्य आहे हनुमान माझं. अरे जगाचा मालक जर माझ्या सौभाग्यासाठी रडत असेल तर याच्यापेक्षा आणखी काय भाग्य असेल. रामप्रभूच्या मांडीवर जर माझं सौभाग्य झोपलेलं असेल तर माझं सौभाग्य संकटात नाही दादा. माझं सौभाग्य संकटात नाही. माझ्या सौभाग्याला बाण नाही लागला. अरे जो झोपलाय त्याला बाण नाही लागला. जो रडतोय ना त्याला बाण लागला. जगाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्याने घेतली तो जर रडत असेल तर याच्यापेक्षा आणखी काय भाग्य असावं माझं. जो झोपलाय त्याला नाही बाण लागला. जो रडतोय ना त्याला बाण लागलाय. अरे ज्याचं संरक्षण जगाचा मालक करतो त्याला इंद्रजिताचा बाण काय करू शकणार आहे. हनुमानजीचे नेत्र दिले होतात मा. आणखी एकदा दर्शन घेतात मा. उद्याचा सूर्योदय होण्याच्या अगोदर मला त्या ठिकाणी पोहोचायचंय मा. हनुमान अरे मा तुझं सौभाग्य संकटात आहे आणि तुम्हाला राहा ना हनुमान. आणखी 5 दिवस राहा. असं म्हण 5 दिवस. अगं ही रात्र जर उलटून गेली तर तुझ्या सौभाग्यावर काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता आहे मा. आणि तुम्हाला म्हणते 5 दिवस राहा हनुमान. बा मला जावं लागेल मा. सूर्योदय जर झाला ना तर काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता आहे मा. मला जावं लागेल. त्यावेळेला उर्मिला माता म्हणते की हनुमान एक गोष्ट लक्षात ठेव. तुला जर या ठिकाणी 5 दिवस राहण्याची इच्छा असेल आणि सूर्योदय जर होण्याची भीती असेल तर ही एक रघुकुलाची कुलवधू होय. मी एक पतिव्रत आहे. तुला जर सूर्योदय होण्याची भीती आणि या ठिकाणी राहण्याची जर इच्छा असेल ना तर मी शब्द देते तुला की 5 दिवस सूर्योदय होणार नाही. त्या ठिकाणी हनुमानजी म्हणतात नाही बा